हॅलो नमस्कार सर्वांना। खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा विषय म्हणजे खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या। तुम्ही मंगळसूत्राचे वेगवेगळे डिझाइन शिकवल्या, परंतु गाठण कशी बांधायची ते देखील आम्हाला प्लीज शिकवा। त्यामुळे खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा। कारण बऱ्याच वेळेस काय होतं, आपलं मिनी गंठण असेल किंवा मंगळसूत्र असो त्याला आपण स्क्रू लावत असतो, परंतु कालांतराने ते स्क्रू काय होतात, खराब होतात आणि तुटून जातात, आपल्या लक्षातही येत नाही। परंतु जर आपण एकदम पॅक गाठण बांधायला शिकलो तर याला बिलकुलही काहीच होणार नाही। तसंच आपल्या खूप सारे हेवी म्हणजे खूप साऱ्या वजनाचे आपल्या दागिने देखील असतात, खरे असो किंवा खोटे असो काही असो, पण ज्यावेळेस ते हरवती किंवा त्याचं नुकसान होतं त्यावेळेस खूप सारं मनाला वाईट वाटतं। त्यासाठी काय करायचं आहे, तर या गाठण कशा बांधायच्या आहे तेच आज आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल हे जे दागिने आहेत तर याच्या गाठणी कशा पद्धतीने बांधलेल्या दिसतात ते खूप सोपे वाटतात, मग कधी बांधून पाहिलं तर आपल्याला कधीच जमत नाही। तर त्या कशा पद्धतीने बांधायच्या आहे तेच आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। कारण मी सुद्धा एक हाऊसवाईफ आहे, त्यामुळे माझ्याकडे जे काही घरगुती पद्धतीने मला जे नॉलेज सांगता येईल तर ते सांगण्याचा अगदी एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न करत असते। या ठिकाणी तुम्ही एक पाहिलं असेल हे गळ्यातलं आहे, तर त्याचं गाठण निघलेली आणि मी त्याला एक साधी गाठण बांधली ती बिलकुलही चांगली वाटत नाही। तर कशा पद्धतीने गाठण बांधायला शिकायचं आहे तेच आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण मी बोलता बोलता खूप सारं नॉलेज देऊन जाणार आहे। चला तर मग, तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल गाठण बांधण्यासाठी अशा पद्धतीचे 2 धागे वापरले जातात। हा जो सोनेरी कलरचा धागा आहे तो थोडासा जाड आहे काळ्या धाग्यापेक्षा, कारण की दोन्ही प्युअर कॉटनचे आहेत। याला किती ओढलं तर याला काहीच होत नाही, पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा। हेच धागे वापरले जातात। तर या ठिकाणी माझं एक गळ्यातील होतं आणि त्याच्या एका साईडचा जो धागा आहे तर तो निसटला होता, म्हणून मी एक साधी गाठण बांधली ती बिलकुलही चांगली वाटत नव्हती। तर त्यासाठीच मी एक छोटीशी जुगाड करणार आहे, तीच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर सर्वप्रथम जी गाठण होती तर ती सोडून घेतलेली आहे आणि हा जो गोल्डन कलरचा धागा आहे अवघ्या 5 रुपये मीटरनी भेटतो। यामध्ये खूप सारे धागे विणवून होतात, तुम्ही पाहू सुद्धा शकता। अगदी मी 2 ते 3 इंचाचा धागा घेतलेला आहे आणि नंतर काळा जो धागा घेतलेला आहे तर तो दुहेरी घेतलेला आहे। त्याला मी सांगण्यापेक्षा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी त्याची गाठण बांधलेली आहे। अगदी सेम त्याच पद्धतीने एकदम ओढून घ्यायची आहे आणि ज्या बाजूला आपला धागा आहे ना गळ्यातील त्या बाजूला हा ठेवून घ्यायचा आहे, फक्त गोल 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 त्याला फिरवत चालायचं आहे। तर कशा पद्धतीने फक्त तो धागा आहे फक्त त्याच्यातून फक्त काढायचा आणि गोल 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 फिरवत चालायचं आहे। तर सेम याच पद्धतीने आता तुमची गाठण कितपर्यंत आहे तर तिथपर्यंत तुम्ही नीट व्यवस्थित याला गोल गोल करून घ्यायचं आहे। सेम याच पद्धतीने माझं करून देखील झालेलं आहे। करून झाल्यानंतर आता थोडाफार धागा जर शिल्लक राहिला असेल तर तो कात्रीच्या साहाय्याने कट करून घ्यायचा आहे आणि जो काळा धागा आपण इकडे सोडला होता आतमधल्या साईडनं तर तो कशा पद्धतीने ठेवते नीट व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे। काहीच नाही, मग त्याला राऊंड करायचं आणि त्यामधून फक्त गुतवून काढायचं आहे। तर कशा पद्धतीने काढते देखील तुम्ही नीट व्यवस्थित लक्षपूर्वक पाहिलं असेल तर लगेचच तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे। तर सेम ह्याच पद्धतीने ही गाठण बांधली जाते। आपल्याला दिसताना खूप अवघड वाटते, अरे बापरे एवढी पॅक गाठण आपल्याला बांधता येईल की नाही, मंगळसूत्राचं देखील आपला करता येईल की नाही, खूप सारे वेगवेगळे प्रश्न असतात। परंतु बिलकुलही घाबरायचं नाही, एखादी गोष्ट करायला घेतली एकदम धाडसीने करायला घ्यायची आणि ती सक्सेसफुल करून दाखवायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं सुद्धा असेल तर माझं एक ठिकाणी परफेक्ट असं आपल्या गळ्यातील रेडी झालेलं आहे। तर ही गाठण कशी वाटली कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका। त्यानंतर आपलं जे मोठं मंगळसूत्र असतं तर त्याला देखील सेम ह्याच पद्धतीने गाठण बांधून घेतलेली जाते। चला तर मग आपण इथे देखील कशा पद्धतीने ओवायची आहे त्याचं सुद्धा एक छोटंसं नॉलेज देते आणि नंतर आपण सगळ्या शेवटला गाठण कशी बांधायची ते देखील आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण की तुम्ही जर व्हिडिओ स्किप करून पाहिला तर तुम्हाला काहीच नॉलेज या ठिकाणी मिळणार आहे। काही बोलता बोलता मी खूप सारं नॉलेज देऊन जाणार आहे। सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगळसूत्र असो मिनी गंठण असो त्यासाठी 2 वेगवेगळ्या प्रकारचे धागे मिळतात। हा जो आहे तर हा शिलाई मशीनचा गुलाबी कलरचा धागा आहे, हा बिलकुलही वापरायचा नाही हे लक्षात असू द्या, कारण की आपली खूप सारी मोठी नुकसान होऊन जाऊ शकते। तर त्या ठिकाणी एक पिवळ्या कलरचा धागा घेतलेला आहे, यामध्ये व्हाईट कलर सुद्धा येतो, तर हाच धागा वापरायचा, कारण तुम्ही किती ओढला काही जरी केलं तर हा बिलकुलही तुटत नाही। तर मंगळसूत्र होण्यासाठी हाच धागा असतो, हा देखील मार्केटमध्ये तुम्ही कुठेही जरी गेला तर तो तुम्हाला तो आरामात
मिळून जातो. तसंच या ठिकाणी 2 सुया देखील मार्केटमध्ये भेटतात. लहान सुई द्या म्हटलं तर ते एक शिलाईची देतात आणि एक पोत ओवायची देतात. तुम्हाला जी हवी असेल ती घ्यायची आहे. परंतु ज्यावेळेस मंगळसूत्र ओवण्यासाठी तुम्ही पाहिलं असेल एकदम पातळ केसासारखा धागा आहे तर तोच वापरायचा आहे. आणि एक जाड सुई असते तर ही शिलाई मशीनची असते, आपण हात शिलाई वगैरे ब्लाऊजला करत असतो तर त्यासाठी वापरली जाते. तर सर्वप्रथम कशा पद्धतीने ओवायची, आता परत पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढ्या केसासारख्या सुईमध्ये धागा कसा ओवायचा, तर त्याचं देखील एक छोटंसं नॉलेज तुम्हाला देऊन जाते. कारण की आपल्याला फक्त ईदभर थोडंसं धागा घ्यायचा आहे. आता हा धागा काय करायचा आहे, काहीच नाही, फक्त याला दोन्ही साईडने व्यवस्थित पकडायचं आणि याला विरुद्ध दिशेने पिळायचं. तर कशा पद्धतीने विरुद्ध दिशेने पिळते देखील तुम्ही पाहू शकता. तर सेम याच पद्धतीने करायचं आहे. आता पुन्हा एकदा तुम्ही नीट लक्षपूर्वक पाहिलं तर या ठिकाणी एकाच धाग्याला 2 धागे असतात तर वेगवेगळे होतात. तर हे 2 वेगवेगळे धागे आहेत तर ते काढून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपला धागा जो जाड धागा होता तर त्याचा अजून एक पातळ धागा या ठिकाणी झालेला आहे. जर केसाळ थोडासा वाटतो तर तो मी कात्रीच्या साह्याने कट केलेला आहे. आता सुईमध्ये आरामात सुई ओवल्या जाईल. तर ही एक छोटीशी ट्रिक्स तुम्हाला माहित होती का, हे देखील कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका. कारण की आपले मंगळसूत्र ओवण्याच्या खूप सारे 2-3 व्हिडिओ मी अपलोड केले, तुम्ही त्याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. 1 ते 1.5 लाखापेक्षाही त्याला व्ह्यूज जास्त येत चाललेले आहेत. जे काही नॉलेज आहे माझ्याकडे ते परिपूर्ण देण्याचा अगदी मी प्रामाणिक प्रयत्न करत असते. कारण मी सुद्धा एक हाऊसवाईफ आहे, मला देखील खूप सारे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. तेच घरगुती पद्धतीने माझ्याकडे जे काही वैयक्तिक नॉलेज आहे ते देण्याचा अगदी घरगुती मी प्रामाणिक प्रयत्न करत असते, जेणेकरून माझ्या प्रत्येक गृहिणीला याचा खूप मोठा फायदा होऊन जाणार आहे. आता आपल्याला काय करायचं, धागा जो आहे तर थोडासा 4 बोट एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर कशा पद्धतीने घेते ते देखील पाहू शकता. तर मला हे मंगळसूत्र लहान मोठं कशा पद्धतीने करायचं आहे तर ते देखील तुम्ही करू शकता. कारण की आता ही 2 पदरी माळ आहे बरोबर. मी काय केलेलं आहे, याचं पहिल्यांदा सर्वप्रथम एक माप काढून घेते आणि त्याला 4 पट धागा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने मी याचा धागा काढून घेत आहे. आणि या ठिकाणी माझा धागा काढून झाल्यानंतर मी याला कात्रीच्या साह्याने कट करून घेते आणि तुम्ही पाहू सुद्धा शकता. आता 2 पदरी आहेत पण एका पदरमध्ये 4 धागे आहेत हे सुद्धा लक्षात असेल तुम्हाला, मी दाखवते सुद्धा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल त्याला सर्वप्रथम मी गाठण बांधून घेते. जर गाठण नाही बांधली तर पुन्हा एकदा सगळं विस्कटून जाईल आणि ते आपल्या लक्षात देखील येणार नाही. तर आता काय करायचं आहे, त्यानंतर काय करायचं आहे, आता एक पदर कशा पद्धतीने ठेवून घेते ते देखील तुम्हाला मी दाखवते. कारण की या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल हा झाला 1 पदरचा धागा आणि हा झाला आहे 2ऱ्या पदरचा धागा. आणि हे जे धागे आहेत ते मी 4 पदरी घेतलेले आहेत हे लक्षात असू द्या. म्हणजे याची जवळपास 8 पट धागा माप काढून घेतल्याच्या नंतर 8 पट धागा घेतलेला आहे. त्याला कात्रीच्या साह्याने कट करून 2-2 पदर याचे वेगवेगळे करून घेतलेले आहे. आता आपल्याला मंगळसूत्र ओवायला घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी मी एक ताट घेतलेला आहे, जेणेकरून आपले सोन्याचे मणी यामध्ये गळाले तर देखील या ठिकाणीच गळतील. तुम्ही जर तसं जर डायरेक्ट घेतलं तर आपल्या सगळ्या मण्यांचा पसारा होऊन जाईल, आपले मणी देखील कुठंच सापडणार नाही हे लक्षात असू द्या. आता काय करायचं, सर्वप्रथम 1 पदरची जी साईड आहे तर त्याचा मध्यभाग काढल्यानंतर त्यामध्ये सुईचा धागा ओवायचा आहे. तर कशा पद्धतीने ओवला आहे ते देखील तुम्ही पाहिलंच असेल. आता आरामात आपले मणी आहे तर ते आरामात सुईमधून धाग्यामध्ये आरपार आपोआप जाणार आहे. तर कशा पद्धतीने जातात ते देखील तुम्ही पाहू शकता. तसेच मणी ओवण्यासाठी लहान मोठे मणी देखील असतात ते देखील तुम्ही वापरू शकता. या ठिकाणी तुम्ही पाहिलं असं थोडासा काळपट कलर आहे, गोल्डन कलरचा आहे, तुम्ही कोणताही वापरू शकता. मी म्हणणार नाही की हाच वापरा किंवा तोच वापरा, काही वापरलं तरी चालू शकतं. आता काय करायचं, आता डिझाईन कोणती बनवायची ते देखील तुमच्यावरती डिपेंड असणार आहे. कारण मी तुम्हाला डिझाईनकडे जास्त लक्ष दिलेलं नाही. तर आता डिझाईन कशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता काहीच हरकत नाही. मी फक्त गाठण कशी बांधायची आहे पोथीला ते सांगणार आहे, कारण की ऑलरेडी आपले त्यावरती खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर या ठिकाणी बोलता बोलता माझ्या दोन्ही साईडचे पदर या ठिकाणी मध्यभागापर्यंत ओवून झालेले आहेत. आता मध्यभागापर्यंत आल्यानंतर काय करायचं, आपल्याला मंगळसूत्राच्या वाट्या आणि मणी जे मोठे मोठे आहेत तर ते देखील ओवून घ्यायचे आहेत. आता ते 8 पदरी धाग्यातून ओवायचं आहे. तर कशा पद्धतीने ओवते ते देखील तुम्ही पाहू शकता. ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे थोडासा स्पीडमध्ये दाखवत आहे, त्यामुळे तुम्ही देखील नीट लक्षपूर्वक पाहून घ्या. तर या ठिकाणी नीट व्यवस्थित समांतर आहे की नाही, कुठे मागे पुढे झालेलं आहे की हे देखील नीट लक्षपूर्वक पाहून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता काय करायचं, पुन्हा ज्या पद्धतीने आपण ओवले होते तर सेम त्याच पद्धतीने दोन्ही साईड या ठिकाणी माझ्या कंप्लीट करून होत आलेल्या आहेत.
आता दोन्ही साईड नीट व्यवस्थित कंप्लीट झाल्यानंतर काय करायचं, नीट व्यवस्थित पाहून घ्यायची आहे डिझाईन कशी आहे, समांतर आहे की नाही, पुढे मागे पुढे मणी झालेला आहे का ते देखील नीट व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे। आणि ज्या ठिकाणी आपण मागाशी जो गोल्डन कलरचा आणि काळ्या कलरचा धागा पाहिला होता तर तोच या ठिकाणी वापरायचा आहे। अगदी थोडासाच घ्यायचा आहे, 2-3 बोटं घेतले तरी तो देखील खूप होऊन जातं, नंतर तो आपला कट करूनच टाकावा लागतो। त्यानंतर एक गोल्डन कलरचा आणि एक सोनेरी कलरचा धागा आहे तर तो नीट व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे। आता याची मणी जी आहे तर नीट व्यवस्थित पाहून घ्यायची आणि थोडीशी धागा आहे तर तो हा खेळता ठेवायचा आहे, लक्षात असू द्या। खेळता म्हणजे दोन्ही साईडनी व्यवस्थित थोडी थोडी जागा सोडायची आहे। आता जागा सोडल्यानंतर काय करायचं आहे तर याला नीट व्यवस्थित पिळवून घ्यायचं आहे। तर कशा पद्धतीने याला धागा देखील पिळवून घेते देखील तुम्ही पाहू शकता। आणि जर तुम्हाला पिळा जरी नाही मारता आलं तर काय करायचं आहे, मी गाठण देखील बांधून दाखवते। फक्त गाठण बांधायची आणि ती गाठण एकमेकांमध्ये गुंतवायची, तर कशा पद्धतीने गुंतवते ते देखील तुम्ही पाहू शकता। तर सेम याच पद्धतीने गुंतवायचं आणि पुन्हा एकदा याला ज्या पद्धतीने मगाशी आपण पिळवून घेतलं होतं तर सेम त्याच पद्धतीने पिळवून घ्यायचं आहे। पिळून झाल्यानंतर जो सोनेरी कलरचा धागा आहे तर तो कशा पद्धतीने ठेवला आहे ते देखील तुम्ही पाहू शकता। तर सेम याच पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। आणि काळा धागा जर आहे तर तो फक्त गोल ठेवायचा आहे दुहेरी पकडून आणि त्या फक्त त्या होलातून काढून कशा पद्धतीने मी याचं पॅक गाठण बांधलेली आहे ते देखील तुम्ही नीट व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे। तर सेम त्याच पद्धतीने ओढून घ्यायचं आणि त्या नीट व्यवस्थित पॅक करायचं, नीट लक्षपूर्वक पाहायचं आहे। तर सेम याच पद्धतीने तुम्ही देखील करून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाठण बांधताना नीट लक्षपूर्वक बांधली आणि लक्षपूर्वक पाहून जर बांधली तर एकदम परफेक्ट अशी गाठण तुम्हाला देखील बांधता येऊ शकते। पण जर नाहीच बांधता आली तर जास्त रिस्क घेऊ नका, कारण की सोनं आता प्रचंड महाग झालेलं आहे, प्रत्येकाला माहीतच आहे। जर नाहीच बांधता आली तुम्ही डायरेक्ट सोनाराकडे जातो, तुम्हाला नीट व्यवस्थित बांधून देईल। त्यामुळे हा व्हिडिओ पाहून लगेच तुम्ही ट्राय केलं आणि लगेच घातलं आणि केलं असं करू नका। तुम्हाला जवळपास 2 ते 3 वेळेस याला नीट व्यवस्थित प्रॅक्टिस करावा लागेल, हे लक्षात असू द्या, तरच तुम्हाला ही गाठण जमेल। अन्यथा तुम्ही ही नाही बनवली तरी काहीच हरकत नाही। आणि गाठण बांधून झाल्यानंतर फक्त याला गोल 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 पिळत चालायचं आहे। कशा पद्धतीने पिळते देखील तुम्ही पाहू शकता। तर या ठिकाणी माझं पिळवून देखील होत आलेलं आहे आणि पिळवून झाल्यानंतर मग अशी आपण ज्या पद्धतीने गाठण बांधली होती तर सेम त्याच पद्धतीने देखील बांधून घ्यायचं आणि नीट व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे। कुठे आतमधले धागे वगैरे दिसले नाही पाहिजेत, याची नीट व्यवस्थित काळजी घ्यायची आहे। आता नीट व्यवस्थित करून झाल्यानंतर या ठिकाणी आपला थोडाफार जर धागा शिल्लक राहिला असेल तर तो कट करून घ्यायचा आहे, जर नाही राहिला तर काहीच हरकत नाही। त्यानंतर आपण मागाशी जो काळा धागा सोडला होता तर तो फक्त यामधून कशा पद्धतीने तो सोनेरी कलरचा धागा सुद्धा यामध्ये गुंतवायचा आहे आणि फक्त याला ज्या पद्धतीने गाठण बांधतो तर सेम त्याच पद्धतीने गाठण बांधून घ्यायची आहे। आणि बांधल्यानंतर नीट व्यवस्थित याला पॅक करायचं आहे। तर कशा पद्धतीने पॅक करते, आणि जर काळा धागा जास्त शिल्लक असेल तर 2-3 गाठणी बांधल्या तरी काहीच हरकत नाही। तर सेम ह्याच पद्धतीने आपली गाठण या ठिकाणी बांधून होत आलेली आहे आणि आपली नीट दिसताना नीट व्यवस्थित दिसत आहे। एक्स्ट्राचे जे धागे आहेत तर ते देखील कट करून घ्यायचे आहेत आणि बोलता बोलता आपला सुंदर असं मंगळसूत्र या ठिकाणी रेडी झालेला आहे। तर मग हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला, थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।